नमस्कार. सकाळी-सकाळी आज रेडी होऊन आम्ही निघालो गुजरातला जायला. दरवर्षाच्या सालाबादाप्रमाणे आम्ही आमची वर्षाची सुरुवात आमच्या कुलदेवीच्या पहिला दर्शन करून घेतो. सो इथे आम्ही निघालो आमच्या ट्रिपला गुजरातला जायला. अमर आणि माझं गाव एवढं टोकाला आहे का दोघांच्या पण गावाला जवळपास अजिबात फ्लाईट नाही. म्हणजे खरंच सकाळी एवढी सुंदर दिसते. हा व्ह्यू बघा ना यार, काय भारी वाटतोय. आणि जसं पहिलं आम्ही झालो गुजरातमध्ये एंटर, मी खाल्लं माझं फेव्हरेट उंबाडियो. म्हणजे तुम्हा लोकांना कळलंच असेल मी केवढी मोठी उंबाडियो पगलू आहे. सो आम्ही जसं एंटर केलं गुजरातमध्ये मस्तपैकी हे गरमागरम उंबाडियो खाऊन घेतलेले. आणि इथे पूर्ण लाईनीमध्ये असे उंबाडियोचे शॉप होते. आहाहा! हे आता व्हिडिओमध्ये बघून पण माझ्या तोंडाला पाणी आलं. काय टेस्टी लागतात यार हे उंबाडियो. उंबाडियो संपवून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. इथे अनिकेत त्रिशवीला जरा एंटरटेन करत होता, बिकॉज ती एवढी क्रँकी झालेली. आणि अशा हायपर ॲक्टिव्ह मुलीबरोबर 15-16 तास काढणं म्हणजे बापरे, स्वतःलाच यातना देण्यासारखं होतं ट्रॅव्हलिंग. बघता बघता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली. एवढी भूक लागलेली. एका फूड हॉलला थांबलो. तिथे सगळे काउंटर बंद झालेले. एकही आम्हाला मिसळचं काउंटर ओपन भेटलं आणि ला पिनोजचा पिझ्झा. बाकी काहीच नव्हतं त्यांच्याकडे जेवायला. मग आता एवढी भूक लागलेली का ऑप्शन नव्हता. मग हे चटर-पटर आम्ही खाऊन घेतलं. आणि खाल्लेल्या जिरवायला हे डाएट कोक. आणि इथे पण त्रिशवीची मस्ती थांबतेय. कॉन्स्टंट तिची मस्ती तर चालूच होती विथ फुल एनर्जी. आणि जरा जेवून एवढं बरं वाटलं आणि जरा पाय मोकळे करून, म्हणजे पाय तर लिटरली गळ्यात आलेले एवढे तास बसून. बिचारा तातू सकाळपासून ड्राईव्ह करत होता म्हणून अमरनी जरा त्याला रेस्ट टाइम दिला आणि अमरनी पुढचं ड्रायव्हिंग घेतलं. संध्याकाळी काय भारी सनसेट वाटत होतं यार. पूर्ण ऑरेंज झालेला आणि काय व्ह्यू होता. एकदम मस्त वाटत होतं आणि गुजरातचे रस्ते ओहो हो, एकदम मस्त. जे सकाळी 8ला निघालेलो ते आता 10 वाजता पोहोचलो फायनली गुजरातला. बापरे, म्हणजे खरंच सुटकेचा श्वास होता एवढ्या ट्रॅव्हल नंतर. कॅन यू बिलीव्ह दिस? हे हॉटेल गुजरातमध्ये आहे. लिटरली एक छोट्याशा गावामध्ये. म्हणजे गुजरात काय डेव्हलप्ड आहे यार, नेक्स्ट लेवल. आणि इकडचं फूड ओ माय गॉड. म्हणजे जेवून तर आम्हाला ना फूड कोमा झाला, कारण की जे दुपारी प्रॉपर जेवायला नव्हतं आम्हाला भेटलं. त्याच्यामुळे रात्री जे आम्ही बेदम खाल्लंय, म्हणजे तिथून आम्हाला उठवत पण नव्हतं, आम्ही एवढं खाल्लं. आणि यार ह्यांचं फूड सर्व्हिस एवढं टेस्टी होतं ना. प्लीज तुम्ही कधी जाल तर इथे मस्ट विजिट करा. खूप छान हॉटेल आहे. आणि निघता निघता तर एवढी थंडी झालेली बापरे. एवढ्या तासाच्या प्रवासानंतर आल्या आल्या तर डायरेक्ट बेडमध्ये घुसलो आम्ही.